दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नागापूरमध्ये पोलीस आणि पिकअप गाडीचा गंभीर अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे। यात गाई तस्करी करणाऱ्या वाहनाचा चालक व पोलीस जखमी झाले आहेत। पहा सविस्तर बातमी। नांदगाव तालुक्यातील नागापूर येथे गायींची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना पोलिसांच्या गाडीचा गंभीर अपघात झालाय। मनमाड नांदगाव N757 राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या घटनेत एक पोलीस हवालदार आणि पिकअप वाहनाचा चालक गंभीर जखमी झाले। पिकअपमध्ये तस्करी करून नेण्यात आलेल्या 2 बैल आणि 5 गायीही या अपघातात गंभीर जखमी झाल्यात। या घटनेची माहिती मिळताच नागरिक आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदत कार्य सुरू झाले। जखमींना तातडीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। उलटलेली वाहने क्रेनच्या मदतीने हटवली असून महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। प्राथमिक माहितीनुसार पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की नागपूरकडे येणाऱ्या एका पिकअप वाहनात गायींची अवैध तस्करी केली जाते। त्यानंतर पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला। नागापूर येथील सिद्धिविनायक पेट्रोलियम समोर आल्यावर दोन्ही वाहनांचा जोरदार अपघात झाला। पिकअप उलटल्याने त्यामधील जनावरेही गंभीर जखमी झाली आहेत। अपघातात जखमी झालेल्या पोलीस हवालदार आणि पिकअप चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे। नागापूरमधील या दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। विजय धामणे, दक्ष न्यूज, नांदगाव।